मी चंद्रमोहन नारायण गायकवाड, रिटायर्ड सायंटिफिक ऑफिसर. डिफेन्समधून रिटायरमेंट झाल्यानंतर एक पीसफुल लाईफ जगावं म्हणून माझ्या गावी आलेलो आहे 3 वर्षापासून. इथं आल्यानंतर पाहतोय की माझं गाव जे पूर्वी होतं तसं काही दिसत नाही आहे. गावाभोवती म्हणजे गावामध्ये जे पाहतो तर सगळी धूळ आणि म्हणजे हवेमध्ये सगळे धुळीचं प्रमाण जास्त आहे. तर हे काय आहे तर असं कळतंय की आजूबाजूला मोठे क्रेशर्स म्हणजे पूर्ण गावाला क्रेशरचा विळखा पडलेला आहे. तर या गावात राहण्याचं म्हणजे ते राहण्यालायक वातावरण सुद्धा नाहीये. मग सगळं प्रदूषित वातावरण दिसतंय आणि प्लस लोकांच्या मध्ये पण असं वातावरण भीतीचं दिसतंय. ते का ते मला समजत नाहीये, पण वातावरण भीतीचं आहे आणि दहशतीखाली लोक असल्यासारखे वाटत आहे. हिंगणीगडामधील सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी कृष्णराव खराडे आज हिंगणीगडामधली परिस्थितीचं अवलोकन करतो. हिंगणीगडा हे जाणं शिरसाईच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोट भरण्यासाठी या माळावर कुठंतरी 4 पैसे उपलब्ध होतील अशा आशेने तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतीकडे वळालेला आहे. उद्योगधंदे नसल्यामुळे शेती करणं हा व्यवसाय आहे, परंतु या शेतीमध्ये निघणारं खनिज याच्यावर घालणारे खडी क्रेशरवाले त्या ठिकाणी खडी क्रेशरवाले ज्यावेळेस DP जगताप यांनी मोबाईल खडी क्रेशर टाकतो म्हणून या ठिकाणी काही हाताला धरून त्यांचा मोबाईल खडी क्रेशर टाकला. त्याच्या अनुषंगाने हिंगणीगडा ग्रामस्थांनी 13/1/26 रोजी पत्र दिलं, आपण सदरचं या ठिकाणी अवैध खनिज थांबवा. परंतु त्यांनी या ठिकाणी कुठलं ऐकलं नाही. ज्यावेळेस कलेक्टर साहेबांच्याकडे पत्र दिलं, कलेक्टर साहेबांनी एक आदेश पारित केला आणि त्या आदेशामध्ये म्हणलेलं या आपण कुठल्या पद्धतीचं खडी क्रेशरचं पालन केलेलं नाही. तुकाराम महाराज पालखी मार्ग हा 1 किलोमीटरच्या आत आहे आणि तुमचा खडी क्रेशरचा त्यांचा आत्ताचं निकष जर बघितलं तर ते फक्त अर्ध्याच किलोमीटरवर आहे. आणि त्याच्यामुळे संबंधित त्या ठिकाणी असणारं पूर्णपणे त्यांचं आदरणीय लंगोटे साहेब वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचं असणारच परमिशन नाकारल्याचं पत्र 15/3/26 रोजी दिलेलं आहे. परंतु त्याच्या या ठिकाणी काही आर्थिक बळाचा वापर करून संबंधित खडी क्रेशर खडीमध्ये सोने असं समजून काही लोकांना हाताशी धरून काही थोडंसं गाव व्यसनाधीन करून आज सध्याच्या काळात ते कामकाज चालू आहे. हे मीडियांच्या समोर सुद्धा आता सध्याच्या काळात समोर तुम्हाला बघायला मिळेल. आता ज्यावेळेस मायनिंग होत असतं किंवा शेततळे केलं जात असतं त्यावेळेस शेतकऱ्याला काही निकष आहेत. सर्वसामान्य 10-15 फुटापर्यंत शेततळं असू शकतं, परंतु आज जर बघितलं तर 60-65 फूट खोल एक एकराचं शेततळं. मग खऱ्या अर्थाने जर याची रॉयल्टी नेमकी किती भरली या ह्याच्या संदर्भात रॉयल्टी जर भरली नसेल तर संबंधित या ठिकाणी खनिजचा जो तोटा होता या तो आदरणीय तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील ह्याची प्रत्यक्षात मोजणी करावी आणि मोजणी करत असताना या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात मोजणी करावी आणि जे सत्य असेल ते संबंधित या ठिकाणी संबंधित बाहेर आणावं अशी एक मागणी हिंगणीगडा ग्रामस्थ म्हणून मी करतो. दुसरी गोष्ट अशी तर आबालवृद्ध येतं यांचं जर बघितलं तर प्रदूषणचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. बाहेर जाताना खडी क्रेशरचे ट्रक असतील, मोठाले या ठिकाणी भरलेले खडी क्रेशर असेल, मुरुम असेल, यांचं जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण दुर्रामय गाव होतं या. आमच्या इथलं शेजारचं उदाहरण आहे या. जगताप म्हणून या ठिकाणी खडी क्रेशरच्या खालच्या बाजूला राहायला होते. त्यांनी गाव सोडून सध्याच्या काळात पलायन केलं दुर्रामुळं आणि आता सध्याच्या काळात इथं होणारं जगतापचं खडी क्रेशर हे बंद झालं पाहिजे. इथलं मायनिंगची केवळ बंद करून चालणार नाही तर आदरणीय तहसीलदार साहेबांनी त्याचं VTHची मागणी करून त्याचं नेमकं रुंदी लांबी किती उचललं गेले आणि शासनाचा तोटा किती झालेला या ते संबंधिताच्यावर वर्ग करण्यात यावा. आणि त्याच अनुषंगाने 379 मध्ये जे नव्याने खडी क्रेशर झालेले या आणि होण्याच्या संदर्भात या त्यांना सध्याच्या काळात त्वरित या ठिकाणी थांबवा. त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती अशी या 379 मध्ये पाझर तलाव आहे. पाझर तलावावर त्या ठिकाणी वन खात्याचं अंतर जवळ या. वन खात्याचं अंतर असल्यानंतर त्या ठिकाणी लवणमाळा जवळ या. त्या ठिकाणी शिक्षण घेणारी संस्था जवळ या. आंब्याचा मळा जवळ या. शिंदे वस्ती जवळ या. त्यांची पिकावर येतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन या ठिकाणी परमिशन देण्याच्या संदर्भात ती काय भूमिका वरच्या थरावर चालू आहे असं आम्हाला समजतं. जे पाझर तलाव आहे ह्याला सध्याच्या काळात 30 लाख रुपयाची मंजुरी येऊन त्या 30 लाखाचं पाझर तलावामध्ये काम चालू या. त्या पाण्याचा उपयोग आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी स्रोत तयार होत असतात. त्या ठिकाणी हरणं असतील, या ठिकाणी मोर असतील, सर्व पशु पक्षी प्राणी त्या ठिकाणी आनंद पाण्याचा घेत असतात. परंतु या काही गोष्टी पूर्णपणे धाब्यावर बसवून हिंगणीगडाला अंधारात ठेवून काही चुकीचं परमिशन घेण्याच्या संदर्भातलं काम केलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी सोमनाथ थोरात म्हणून येतं
सोमनाथ थोरनाथनी काय आर्थिक लाभ घेऊन चुकीच्या पद्धतीचं जर काम केलं असेल त्यांच्या सुद्धा गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची आम्ही त्यांना मागणी करतो. आणि ज्यांनी चुकीचं काम केलं त्याबद्दल 26 तारखेच्या ठरावामध्ये पारित झालेला ठराव या की संबंधितावर योग्य पद्धतीची कारवाई करा ह्याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे. आणि हिंगणीगाडा गाव क्रेशर मुक्त झालं पाहिजे. कधी हिंगणीगाड्यामध्ये आता आम्ही केलेला ठराव या त्या ठरावामध्ये संपूर्ण गाव एकत्रित आलेलं होतं, सर्व महिला भगिनी एकत्रित आलेला होता आणि त्यांचा फक्त एकच आक्रोश होता की आम्हाला या खडी क्रेशरपासून वाचवा, आम्हाला या खडी क्रेशरपासून वाचवा, आमची जी रोजीरोटी ती वाढवा आणि आम्ही जी चटणी भाकरी खातो या त्यामध्ये कुठल्या पद्धतीची माती कालवू नका ही भूमिका आतापर्यंत आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे हात जोडून आम्ही विनंती करतो या आणि ते आम्हाला मदत करतील असा एक आम्हाला आशावाद वाटतो या. परंतु परिस्थिती अशी या की ह्यांच्याकडे आमच्याकडे पैशाचं प्रमाण कमी आहे. आमच्याकडे संख्याबळ जर बघितलं तर कुठल्या पद्धतीचं फक्त मतदान देण्यापुरतं आम्ही असतो. अशा परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी खडी क्रेशरची असणारी माफिया ह्यांनी जर बघितलं तर फार मोठा पैशाचा वापर होतो या. लोकांना दारू धंद्यामध्ये गुंतवलेलं या. रोजचं कुठंतरी केवळ आपल्याला 4 लोक हाताला पाहिजे पण रोजच्या स्वरूपाचं त्यांना दारू पाजणे, खेळवणे, त्यानंतरचं तुमच्यातच भांडण लावणे अशा स्वरूपाचं गणित आहे. त्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने पत्र दिलेलं या भांडण तंट होतील परंतु त्याच्या संदर्भातली दखल घेतली नाही आणि केवळ घरातच भांडण लावून देणे स्वतःची पोळी भाजणे ही सध्याच्या काळात त्यांचं टेनन्सी या आणि ह्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो या आणि ह्याचा विपर्यास वेगळ्या पद्धतीत होतो या. तर कृपया या ठिकाणी मी मीडियावाल्यांना सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला हिंगणीगाड्याला न्याय द्या. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, गरीब कुटुंबात राहणारी माणसं आहोत, शेती करून जगणारी माणसं आहोत. आम्हाला या ठिकाणी आमचं गाव सोडून जायला लागू नये याच्याबद्दल खडी क्रेशरवाल्यांना त्वरित कारवाई करा. अन्यथा आम्हाला नाईलाज असतो कुठेतरी उपोषणासारख्या पद्धतीला बसावं लागेल आणि ती वेळ आमच्यावर येऊ नये आणि आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही सर्व ग्रामस्थ हात जोडून विनंती करतो. प्रशासनाला त्यांनी ती करावं अशी मी विनंती करतो आणि ती करतील असा एक आशाभाग बाळगतो.